जे भगवंताची पूजा करतात. आणि रशामध्ये खूप प्रचार होत आहे, म्हणजे हरिनामाचा रशाचे जे लोक आहेत ते हरिनामाचं खूप सहजासहजी ते स्वीकार करतात. तर बरेचसे भक्त आहेत तिथे. तर एक भक्त होती तिथे, ती तरुण तरुण मुलगी होती. तर तिला कामानिमित्त असं एका वेळेस दूर जावं लागलं होतं आणि तिला परत तिच्या गावाकडे यायला रात्रीचे 2 वाजले. ती ते ट्रेन मधून आली, उतरली प्लॅटफॉर्म वरून, आपल्या घराकडे चालायला लागली. त्याचं घराचं थोडं अंतर होतं. आता रात्रीच्या वेळी तिला काही तिथं 2 वाजता काही भेटलं नाही, बस नाही, रिक्षा नाही, काही भेटलं नाही. ती चालत चालत जायला लागली. जेव्हा ती चालत चालत जायला लागली तेव्हा तिला असं वाटलं की तिचा कोणतरी पाठलाग करत आहे. मग ती घाबरली थोडी, कारण एकटीच होती आणि तिने बघितलं मागे एक तिप्पड व्यक्ती जो होता असा, तो असा दुष्ट उद्देशाने तिच्या मागे चालत येत होता. ती खूप घाबरली आणि तिने मनामध्येच भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात केली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. नरसिंह आरती म्हणायला सुरुवात केली. नमस्ते नरसिंह, माझं रक्षण कर असं. आणि ती थोडी दूर चालत होती तेव्हा तो व्यक्ती पाठलाग करत होता तिचा. मग काही कालांतराने तिला जाणवलं की हा व्यक्ती आता पाठलाग नाही करत आहे. तेव्हा तिला ते बरं वाटलं आणि मग ती घरापर्यंत पोहोचली, घरापर्यंत जाऊन झोपली. आता 2-4 दिवसाने न्यूज मध्ये तिने एक बातमी ऐकली त्या बाईने. ती बातमी अशी होती की त्या दिवशी जेव्हा ती तिथून चालत होती रेल्वे, त्याच वेळी त्याच टाइमला दुसऱ्या एका मुलीवर तिथे एक अत्याचार झाला होता आणि तो अत्याचार एका व्यक्तीने केला होता आणि त्या मुलीला अत्याचार करून तिने मारलं पण होतं डायरेक्ट. तिला असं वाटलं, अरे मी पण त्यावेळी त्याच रस्त्यातून चालली होती, कदाचित हा व्यक्ती म्हणजे माझा पाठलाग न करता कदाचित त्या व्यक्तीकडे दुसऱ्या मुलीकडे गेला आणि दुसऱ्या मुलीवर अत्याचार करून तिला मारलं, मग मला का नाही मारलं तिने, असं तिला वाटलं. मग ती उत्सुकतेपोटी ती थोडी त्या व्यक्तीला पकडलं होतं पोलिसांनी. ते मग जेल म्हणजे इथं गेली, पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी विनंती केली मला तिला भेटायचं त्या व्यक्तीला, तुम्ही ज्याला पकडलंय त्याला. मग त्या व्यक्तीकडे गेले आणि त्याला विचारलं, तुला आठवतं का मी त्या दिवशी 2 वाजता ट्रेन मधून उतरले तेव्हा तू माझा पाठलाग करत होतास आणि मग माझा पाठलाग अचानक तू करायचा का थांबवलास? तर म्हणे तुझा पाठलाग करायचं मी याच्यासाठी थांबवलं कारण तुझ्यावर 2 व्यक्ती होते. ते म्हणे 2 व्यक्ती, मी एकटीच होते. तिने विचार केला, मी एकटीच होते, माझ्यावर कोण होतं? ती म्हटली, त्यांचं वर्णन करशील का तू? ती म्हटली हा ठीक आहे. मग तो म्हटला की त्यातली एक व्यक्ती आहे ना ती काळी होती आणि एक व्यक्ती ती गोरी होती. एक तुझ्या ह्या बाजूला होती आणि एक तुझ्या त्या बाजूला. मला काय वाटलं तुझे बॉडीगार्ड आहे, ते माझ्याकडे बघत होते आणि त्याच्यामुळे मी तुझ्यापासून दूर निघून गेलो. मग तिला असं वाटलं की अरे, म्हणजे तिला जाणवलं की माझं रक्षण कोणी केलंय? कृष्ण बलराम. म्हणजे कृष्ण बलराम स्वतः आले आणि त्यांनी माझं रक्षण केलं. म्हणजे मी त्यांचा धावा केला आणि ते आले. आणि कशामुळे शक्य झालं? कारण तिने म्हणजे भक्ती स्वीकारली होती ना. भक्तीमध्ये म्हणजे ती मनापासून भक्ती करत होती, नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. प्रेमासाठी, भगवंताच्या प्रेमासाठी तिने भक्ती स्वीकारली होती. आणि अशी भक्ती जेव्हा स्वीकारतो तेव्हा भगवंत येतात. आणि हे मागच्या काळांमध्ये पण झाले नुसतं. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं की हे जे आपण पुराणांमध्ये बघतो तर ते फक्त पुराणांमध्ये, आजच्या काळात होत नाही. जसं की प्रल्हाद महाराजांना वाचवलं होतं. प्रल्हाद महाराजांना वाचवण्यासाठी नरसिंहदेव स्वतः आले होते. पांडवांना वाचवण्यासाठी श्रीकृष्ण होतेच, सदैव तत्पर राहायचे. द्रौपदीला म्हणजे तिचं वस्त्रहरण होण्यापासून कोणी वाचवलं? कृष्णानेच वाचवलं. का? कारण तिने दोन्ही हात वरती केले, स्वतःला सरेंडर करून टाकलं.